महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळा 15 जून 2026 पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी विदर्भातील तीव्र उष्णतेचा विचार करून शाळा पूर्वीप्रमाणेच 26 जून पासून सुरू कराव्यात अशी मागणी प्राध्यापक दत्तात्रय लहाने यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत निवेदन सादर केले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की विदर्भात जून महिन्यातही तापमान 42 ते 45 सेल्सिअस अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून आघात व निर्जलीकरणासारख्या गंभीर समस्या उद्भवतात। ग्रामीण व दुर्बल भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लांब अंतर पायी प्रवास करावा लागतो। त्यामुळे तीव्र उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितात धोका निर्माण होतो। विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि लक्षात घेता विदर्भातील शाळा दरवर्षीप्रमाणे 26 पासून सोडण्याचा निर्णय शासनाने घ्यावा अशी प्राध्यापक लहाने केली आहे। विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र शासनाने यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळेस म्हणजे 15 तारखेला शाळा सुरू करण्याचा घाट घातलेला आहे। परंतु महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे। विदर्भामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त असून या ठिकाणी जून महिना जो आहे तो संपूर्ण महिनाभर तापमान जास्त असते आणि या जास्त तापमानामध्ये उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता असते आणि म्हणून विद्यार्थ्यांचा विचार करून शासनानं पूर्वीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे 26 जूनलाच ही शाळा सुरू करावी। अन्यथा उष्माघातानं जर काही विद्यार्थ्यांना काही धोका पोहोचला तर त्याची जबाबदारी घ्यावी।